तुम्हाला सांगू का, मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे. पण स्वतःच्या आवडी-निवडी जपणं, स्वतःसाठी जगणं, स्टडी, घरातली कामं हे सर्व जे आहे मी पार पाडत असते. तुम्हाला तर माहितीच आहे, मला 2 मुलं आहेत, श्रुती आणि संकू. श्रुती शाळेत गेली होती, श्रुतीचं आवरून दिलं होतं आणि इथं संकू जो आहे तो खाण्यासाठी नखरे करत होता. मैत्रिणींनो, आपण हाऊसवाईफ असल्यामुळं घरातली कामं, लेकरं-बाळं बघणं याच्याकडेच आपलं जास्त लक्ष असतं, पण आपण स्वतःसाठी कधीच जगत नाही. ही घरातली कामं तर रोजचीच असतात, पण आपण आपल्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आवडी-निवडी ह्या पण जपल्या पाहिजे. घरातली छोटी-मोठी हे सगळी कामं करत मी माझ्याकडे लक्ष देत असते, माझा स्टडी करत असते आणि स्वतःसाठी रोज जगत असते. आता तुम्ही म्हणत असाल हे सगळं तू कसं हँडल करते? खरं तर आपली जर इच्छाशक्ती असली आणि आपण एकदा जर ठरवलं ना, तर आपण काहीही करू शकतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. ह्या सर्व चांगल्या सवय एकदा का आपल्याला लागल्या ना, तर त्याची पण आपल्याला सवय होते आणि आयुष्य पण खूप छान वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की स्वतःसाठी जगा, स्वतःच्या आवडी-निवडी बघा. आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्याचा आपण पुरेपूर आनंद घेतला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे आणि स्वतःच्या आवडी-निवडी जपल्या पाहिजे, तरच जे आहे ते जीवन जगण्यात मजा असते. बरोबर आहे ना मैत्रिणींनो? कमेंट करून नक्की सांगा.